श्रीराम जय रामचं भजन करतात। रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, भगवान शंकर सीतेला माता मानतात। झालं काय, सती सीतेच्या रूपात गेली, श्रीरामानं ओळखलं, पण प्रश्न निर्माण झाला हिला म्हणावं काय, माते म्हणून हाक मारावी तर सीतेच्या रूपात आहे, सीते म्हणून हाक मारावं तर जगन्माता सती आहे। तुम्ही तो छत्रपती शिवाजी राजाचा पवाडा ऐकला असेल, त्याच्यात असंच आहे, गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळ्यांचा आहे, राम राम कुठं आला तुळजापुराहून, बस तो प्रकार इथे लावा। सीते म्हणावं जगन्माता आहे, माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे, सीतेही म्हटलं नाही रामचंद्राने आणि मातेही म्हटलं नाही, हात जोडले मुखातून शब्द निघाले, अच्छा तो मेरे पिता शंकर जी का है। बस घाबरून गेली, सतीच्या लक्षात आलं बाबाने मला ओळखलं, फक्त मम्मी म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं, मेरे पिता शंकरजी काय। घाबरून गेली सती, डोळे मिटले उघडले तर रामलक्ष्मण सीता तिघे दिसतात, पुन्हा डोळे मिटले उघडले, राम झाडं कवटातात, लक्ष्मण समजून घालतात, पुन्हा डोळे मिटले उघडले तर रामचंद्र सीता माता सिंहासनावर विराजमान ते कुठं देवता सेवा करतात, पुन्हा डोळे मिटले उघडले, राम नाही लक्ष्मण नाही सीता नाही, आता भयभीत झालेली सती महादेवजीकडे यायला निघाली। अंतर्यामी महादेवाला सगळे कळलं होतं, न सांगता तुम्हा कळव येते अंतर। शंकरजीच्या लक्षात आलं की ही आता माझ्या आईच्या सीतेच्या रूपात गेली, हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवावा तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे, खोटं बोलणार आहे। मग आल्या विचारलं, हा कशी काय घेतली परीक्षा, कशी ना परीक्षा नाही नको साई, परीक्षा वगैरे काही नाही घेतली, मग तुम्ही इथून नमस्कार केला, मी जवळजवळ पाया पडले, घरदारीत खोटं। आता भगवान शंकर आणि सती कैलासाकडे जायला निघाले, मनोमन प्रतिज्ञा महादेवजीने केली, या देहामध्ये सती आहे तोपर्यंत मी हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही। आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं। सतीने विचारलं अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झालं। महादेवाला वाटलं जर हिला सांगावं तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल, म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 भगवान शंकर आणि सती कैलास पर्वतावर नेहमीच्या डाव्या भागाला बसायचं आसन जे सतीचं होतं ते स्वतः महादेवाने उचललं आणि समोर मांडलं, सांगितलं सामने बैठो, याला म्हणतात कृतीतून त्याग। सतीच्या लक्षात आलं डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, याचा अर्थ की शिवाने माझा पत्नीत्वाचा त्याग केला आणि महादेवजीला समाधी लागली, बरेच वर्ष समाधी। त्या समाधी काळामध्ये दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं। एक दिवसची घटना, 33 करोड देवता आहे, ब्रह्मसभेतलं सांगतो, ब्रह्म विष्णू महेश बसलेले आहे आणि नेम होता सावे साहेब, जर दक्ष म्हणजे प्रजापती पद प्राप्त झालेले, प्रजापती आले की सर्वांनी उठून उभं राहावं। या 2 सभा तर तुम्हाला पाठ आहे ना, एक विधानसभा एक लोकसभा, या आपली चालू आहे ही ब्रह्मसभा। त्या पदाला मान असतो। आपल्या महाराष्ट्रातलं एक साधं व्यक्तिमत्व, धोत्र, नेहरू सदरा, जॅकेट, टोपी आणि चष्मा, हरिभाऊजी बागडे साहेब विधानसभा अध्यक्ष होते, बसून असायचे आणि आमचे नागपूरचे देवेंद्र महाराज उभं राहून बोलायचे, अरे पद आहे ते प्लीज, ते प्लीज नाही बाकी नाही बसा खाली। आता लोकसभा अध्यक्ष सावे साहेब आपले हे झाले ते बालयोगीजी, ते टीव्हीला दाखवतात, काय मान असतो, निवड झाल्यानंतर दोघांनी आणायचं असते सिंहासनापर्यंत, एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान। लोकसभा अध्यक्षाची निवड झाल्यावर एका भागाने विरोधी पक्ष नेत्या सोनियाजी, एका भागाने पंतप्रधान अटलजी, आणि मध्ये बालयोगी त्यांच्या आसनावर नेऊन बसवायचं, मग यांनी जाऊन आपल्या जागेवर बसायचं। एवढं महत्वाचं पद आहे ते। जसं विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, आपलं चालू आहे ब्रह्मसभा अध्यक्ष। ही ब्रह्मसभेचे अध्यक्ष झाले राजे दक्ष। दक्ष राजे जेव्हा ब्रह्मसभेत आले, सर्वांनी उठायचा हा नियम होता, सगळे उठून उभे राहिले, पण 3 बसलेले आहे, ब्रह्म विष्णू महेश। ब्रह्मदेवाकडे लक्ष गेलं दक्ष राजाचं, फार वाईट वाटलं, नाही म्हणलं हा माझा बाप आहे, मुलाचा सन्मान करायला बाप नाही होता।
लक्ष गेलं तर भगवान विष्णू दिसले. म्हणजे तर बापाचा बाप आहे, माझा आजोबा लागतो, नाही ना आपला सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर शंकरजी देवाच्या संबंधाने पाहिलं नाही, नात्याच्या संबंधाने पाहिलं. जावाई आहे पठ्ठ्याचा, मुलगी दिली मी याला, सासरा आहे मी, याला उठायला का त्रास होता. जे बोलायला सुरुवात केली ब्रह्मसभेत, मरकट लोचन, त्याचा अर्थच आहे माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या. मुलगी देऊन पश्चाताप झाला मला, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, बिना कपड्याचा फिरतो, बैलावर बसतो. अशा वेळेला आनंदाच्या उकळ्या फुटणारे बरेच असतात. गुळगुळ तर मिशीवर ताव दिला, बोला महादेवरावला बोललं नव्हतं समाजात कोणी, सासरात बोलतोय म्हटल्यावर आनंद सर्वांना झाला. काही नाही, दात काढून हसायला सुरुवात केली, काही डोळ्यांनी शिवाय. पण शंकरांनी जी खाली मान घातली, एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही सासऱ्याला. यात नवल नाही, यात नवल नाही साहेब. पण घरी येऊन सतीजवळ सांगितलं नाही. अरे हे प्रकरण 2025 मधलं असतं तर ऑफिस मध्ये येऊन जर सगळ्या साहेबांच्या समोर जर सासरा बोलला असता माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असतं पोपळे साहेब. सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर घरी मंडईवर निघला असता. आल्या सुटकेस भर, कुठं जायचं, सुटकेस भर म्हणतो तुला, जायचं कुठं, या बापाकडे नेऊन देतो. काय झालं, अरे वाटेल तसा बोलला ऑफिस मध्ये येऊन तुझा बाप. पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. काय सहनशीलता लक्षात घ्या. असे काही दिवस गेले. दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं, फार मोठा यज्ञ. सर्वांना निमंत्रण दिली, फक्त दोघाला निमंत्रण नाही, जावयाला आणि लेकीला. बाकी सर्वांना, सर्व देवता येतात. भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर निघून जात आहेत. सर्वांना सांगतायत झाली जेवण व्यवस्थित, हा आता स्वर्गाला. तर एक काम करा ना, काय कैलास मार्गे विमानाने या. कैलास मार्गे का उद्देश होता, कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे माझ्या लेकीला आणि जावयाला कळेल की हे सगळे लोक आमच्या पप्पाकडून हापूस आंब्याचा रस खाऊन येतात, आम्हाला दोघांना डावललं. म्हणजे एवढं. अरे पूर्वीपासूनची बिमारी आहे हे, काय रामानाथाचा का पूर्वी. आताही गावगाड्यामध्ये चांगलं पंजाबरावला माहिती असते शेजारच्या नामदेवरावला विठ्ठलरावचं निमंत्रण नाही, चांगलं माहिती असते. तरी पंजाबराव जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही. चला नामदेवराव कुठं, विठ्ठलरावकडे हापूस आंबा तर तू गेला खाऊन, कुलप लावून जाणं, 3 पिढ्या थोबाड पाहत नाही, जखमी मीठ सोडतो का, भीक लागल्या मग. तो प्रकार कैलास मार्गे विमानाने. आणि कैलास मार्गे विमानं निघाल्यावर सतीचं लक्ष गेलं. देवतांना विचारलं कुठून येत आहो तुम्ही, तुमच्या बापाकडून. काय फार मोठा यज्ञ आहे, फार मोठा यज्ञ. सगळे दिसले, फक्त तुम्ही शंकरराव नव्हते, बाकी सगळे. झालं यांचं काम, झालं, एवढ्याच कामावर होते. आणि आता सती आत आली भगवान शिवजीकडे. आता हे डोकं चालवा, परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे माता भगिनीपासून शिकावं. यांचा कोण स्पेशल तास घेतय कोणात नाही, ते शब्द त्यांनाच जमतात, पुरुषांना जमत. सतीचे शब्द सांगतो, तुमच्या सासऱ्याकडे मोठा येत नाही म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे, सावेसाहेबीच्या बापाकडे नाही का, काही खर्च येतो का पप्पाकडे, ढकलायचा कार्यक्रम. अहो तुमच्या सासऱ्याकडे पाहता येत नाही म्हणतात. हे देवता तिकडे जेवणच येतात तुमच्या सासऱ्याकडून. असं मग तुला काय वाटतं, तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला. अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला मला. कारण आज सांगतो, कारण तुझ्या बापाचा अपमान करायचा हेतू नव्हता. मी ध्यानस्थ बसतो ब्रह्मसभेमध्ये, तुझा बाप आला, उठलो नाही तर बोलायला लागला माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या. मुलगी देऊन पश्चाताप झाला, बैलावर बसून फिरतो, स्मशानात राहतो, बिना कपड्यात राहतो. अरे हेतू पुरस्कार निमंत्रण नाही. आणि सती निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, मराठी लक्षात घ्या. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, ते ठिकाण सांगण्याची गरज नाही. निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. 7 दिवस कथा सावे साहेबांनी ठेवली होती आणि तुम्ही चांगले 2 माळा तुळशीच्या गोपीचंदन मुद्रा एकही दिवस नाही आले. आम्ही कसं यावं का, आम्हाला निमंत्रण नव्हतं. असं निमंत्रण कोरोना झालता तर डॉक्टर तुझ्याकडे यायचा का, तू पडायचा धाव. अरे तसंच आहे, व्याधे पिढला धावे वैद्याची या घरा. इथे निमंत्रणाची वाट पाहिजे नसते. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, पण लग्नाला मात्र बरं का,
निमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही काही माणसं धाडस करतात, खरे दुपारच्या जेवणाचं काय, मंगल कार्यालय, सगळे संभाजीनगरचे कार्यालय त्यांचे, निमंत्रण नाही. नसू दे रे, विचारलं तर मुलीकडचे, अरे का पण मुलीकडचे आणि मुलाकडचे, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं. 2 शब्दावर तुळशीच्या लग्नापासून जून महिन्यापर्यंत बाहेर जेवतं. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. एकदा मंगल कार्यालयात पंगत होती, हे जेवायला बसलं, अनोळखी चेहरा पाहून पंक्तीचा मालक आला, उभा आला पुढे. कुठले आपण? खाली मान घातली. हे खाली मान घाले, कुठले तुम्ही? मी का? हा, मुलीकडचा. काय? नाही, गडबड झाली, मुलाकडचा. उठ, का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे, मुलीकडचं मुलाकडचं. अरे म्हणून लेका निमंत्रणाशिवाय, हे शंकरजी सांगतात सतीला निमंत्रणाशिवाय. पण 4 ठिकाणं अशी आहे सती, निमंत्रणाशिवाय जाता येतं. 4 ठिकाणं नीट लक्षात ठेवा. गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला आणि माय बापाच्या घरी पुत्राला. हे महादेवाने सतीला सांगितलेली सावेसाहेब 4 ठिकाणं. आपल्या गुरु महाराजांकडे काही कार्य आहे, गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, शिष्याला कळालं, अरे बिना निमंत्रणाने जावं. तुमच्या बालमित्राच्या मुलीचं लग्न आहे, निमंत्रण द्यायचं विसरला, पण तुम्हाला कळालं, बिना निमंत्रण अक्षर टाकाने जावं. भगवत कार्य चालू आहे, कळालं भक्ताला, बिना निमंत्रणाने जावं. आणि माय बापाच्या घरी काही कार्य आहे, निमंत्रण द्यायचं विसरले तर कळालं, तर बिना निमंत्रणाने जावं म्हटल्याबरोबर सती तर उभीच झाली. तेच म्हणते ना मी, माझ्या पप्पाकडे निमंत्रणाची गरज काय? मग 9ला 9 मिनिट कमी असताना काय महादेवाच्या लक्षात आले, ती कायदा आपल्याकडेच फिरला. 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणाच्या समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जग गई भवानी, पिता भवन जग गई भवानी, सागर भले मिली एक माता, सागर भले मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, पिता भवन जग गई भवानी, गजराज का पिता भवन जब गई भवानी. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात आली, महाद्वारात आली. पण इकडे राजा दक्षानं सक्त ताकीद, लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान महापुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही. तर माझी कन्या सती येण्याची शक्यता आहे. सती इथे आल्यावर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. दक्षाच्या भीतीनं सतीचा कोणी सन्मान करत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. बहिणी भेटल्या सतीच्या, पण टिंगल टवाळी करू लागल्या. श्रीमंत घराण्यात दिलेल्या बहिणी होत्या आणि ती एक बहीण पुढे आली. सती काय दिली? चालत आली का बैलावर आली बसून? तिच्या मिस्टरला काही इंडिका आहे का? तर ती बहीण लाजून गेली बिचारी. दुसरी आली. सती काय ते तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायचं थांबलं का? पडते पाणी अजून. पुन्हा एक बहीण आली. काही बंगला बिंगला बांधला का? तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. पुन्हा एक आली. कपडे बिपडे घालतो का तसाच फिरतो अजून? पुन्हा एक आली. सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता. टिंगल टवाळी सुरू झाली. पण सादर भली मिली एक माता. आईचं नाव प्रसूती आहे. माय मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. प्रेम कशाला म्हणतात? ज्याच्यात भय नाही. आणि भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. आणि असं निर्भय प्रेम करणारं जगात एकच पात्र आहे, त्याचं नाव माता आहे. म्हणून प्रेमात माता, पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीता. आई मरण पावली की समजायचं प्रेमाचा समुद्र आटला, ज्याची आई वारली.
तुम्ही किती मोठा व्हा, पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू असता. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांची आई होती तेव्हा ते गुजरातला जाऊन दर्शन घ्यायचे. आता वारल्यात. पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली आई, दोरीनं चष्मा बांधलेला. एकदा टीव्हीला दाखवलं जॅकेटवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची माय चिकटून बसले बाकड्यावर. फुलपात्रभर पाणी दिलं आईने. मोदी साहेबांनी पाणी घेतलं, पण शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. जसं गालावर पाणी उतरलं तसंच आईनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे. हे प्रत्येकाने लक्षात. तुम्ही किती मोठा लेकरू आडवा आलेला असते, गडबडा होते, ती माऊली डॉक्टर घाबरून जातात, बाहेर येतात. पाटील लवकर सांगा, मी डॉक्टर असलो तरी मला आई आहे, अहो धर्मसंकट आहे, एकतर बाळ पाहिजे असेल तर आई जाते ना, आई पाहिजे बाळाचे तुकडे करून बाहेर काढतो. पाटील म्हणतात ते लेकरू मेलं तर जाणून मंडई जगवा. आणि पुन्हा डॉक्टर राहत येतात, मावशी धर्मसंकटात आहे मी, काय करू? तुम्हाला वाचायचं का तुमचं लेकरू? जर तुम्हाला वाचायचं असेल तर बाळाचे तुकडे करून काढतो, बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्याही वेळेला ती मावशी तुळशीची माळ दाखवते पोपळे साहेब डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, माझ्या माहेरची परंपरा सांगते मी. आजी वारकरी नव्हती, आजी खांद्यावर झेंडा घेतला की ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. 12 दिवसाचं लेकरू झालं की माझी वारकरीन आजी तुळशीची माळ घालायची म्हणे. मी 12 दिवसाची होती म्हणे, मला माळ घातली आजीनं. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची, माझ्या तुळशीच्या माळ्याची, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालेल, माझ्या कुळाचा दिवा जगवा डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय नसते. कळलं? मावल्यांना तुमच्याकरता सांगतो, खरं सांगा, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेर श्रीमंत की गरीब याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत इथून वाढलं आपलं का. राजा दक्षानं सक्त ताकीद केली, सती आल्यावर तिचा सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय नाही घाबरली. प्रसूती जोपर्यंत आई आहे, मग परिस्थिती गरीब असू द्या. अरे तिकडे मोलमजुरी करणारं सासर, इकडे माहेर मोलमजुरी करणारं. आई 85 वर्षाची आजारी पडली, 2 दिवसापासून काही खात नाही, कॉटवर पडून आहे झोपड्यामध्ये. त्याचं वाक्य एकच आहे, कोणीतरी जा रे बाबा, माझ्या ताईला आणा रे, एक शब्द बोलू द्या मग मरू द्या. 2 दिवसापासून उपवासी आहे. ताईला आणा, ताईला आणा, ताईला आणा. ते काय लँडलाईन आहे का मोबाईल? अरे कुठं बाजारच्या ठिकाणी यायचा निरोप, आणि मग तो बाजारवाला सकाळी, आणि ही बिचारी 60 वर्षाची मुलगी, आनंद सांगतो माहेरचा, 85ची माय डोक्यावर भाकरी घेऊन कामाला निघाली. निरोप आला, अहो तुमच्या माहेरचा निरोप आहे, तुमची आई 2 दिवसापासून पडून आहे म्हणे झोपड्यात, पाणी सुद्धा पित नाही, एवढंच म्हणते म्हणे का माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या मग मरू द्या. तुम्हाला तातडीनं बोलवलं. आता केवढं धर्मसंकटात आहे मावशीला. डोक्यावर शिदोरी, कामाला निघाली. तिने विचार केला काय करावं. जावं तर मजुरी पडती, संध्याकाळी चूल पेटत नाही, लेकरं उपवासी राहतात. न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, पुन्हा मायची भेट नाही, असं धर्मसंकट. तरी पण तिनं धाडस केलं आणि गेलीच कामाला. बरं का मावल्यानं, ते दुपारी झाडाखाली बांधावरून भाकरी खात हिनं विषय काढला. 3 दिवस झाले म्हणे आई माझी वाट पाहती, पडून आहे म्हणे, काही खात नाही, ताईसोबत बोलायचं आहे मग मरायचं आहे म्हणे, काय करावं. जावं, मजुरी पडते, चूल पेटणार नाही, संध्याकाळी लेकरं उपवासी. न जावं तर पिकलं पान आहे, माय या जन्मी भेटणार नाही पुन्हा. त्या भाकरी खाणाऱ्या गरीब मावल्या असतात, त्यातले एका मावशीनं, अरे संपणार आहे का हे दारिद्र्य, आपल्या मागं हात धुवून लागलं, हे मरेपर्यंत मजुरी करायची आहे आपल्याला, पण माय भेटेल का तुझी? 2 दिवस पाणी पिऊन ठेव लेकर, पण जा भेटून ये आईला. तिलाही पटत ते. दुसऱ्या दिवशी दुटक्या नाड्याची पिशवी मोकळे साहेब, त्याच्यात 2 भाकरी आईसाठी, चटणी, निघाली. गाठी गाठीचं लुगडं,
ऑटो केला, टेम्पो केला, काळी पिवळी केली, तिथून एसटी पकडली. महिना वैशाखचा, दुपारचे 2 वाजले. तिच्या माहेरपासून 2 किलोमीटर स्टॉप. एसटी थांबली, घाई घाई उतरली. डबल बेल झाली. एसटी निघून गेल्यावर लक्षात आलं की चपला बाकड्या खाली विसरली. कारण इथून निघल्यापासून तिला फक्त आई दिसत होती. निघाली. डांबरी तापलेला 2 किलोमीटर, वैशाखचा महिना, 2 वाजलेले. तिच्या पायाला फोडं आले, फोडं फुटले, रक्ताचे डाग ऑइल पेंट सारखे डांबरी रोडला. पण तिचं लक्ष नाही. तिला फक्त माय, हा आनंद सांगतो माहेरचा, फक्त माय. असं करीत करीत झोपड्याच्या पुढे येऊन उभे. नातू खेळत होता. नातू त्यानं बघितलं आणि ती आतच गेलं. जी माय 3 दिवसापासून उपवासी पडून होती, कानाजवळ गेली. आजी, डोळे उघडले म्हातारीने. 3 दिवसांनी आजी अशी कर. आत्या आली, आत्या. उठून बळ आलं. मरायच्या मार्गी लागलेल्या माशावर पाणी वतल्यावर अवस्था तशी. लेक आली म्हटल्यावर ताडकन उठली म्हातारी. कुडाचा आधार, एका हाती काठी, लटलट मान हालती, गाठी गाठीचं लुगडं, मुखात नाही दात. बाहेर आली, दिसत नाही म्हणून विचारते, माझी ताई आली म्हणते का ग? आली आई. अगं कुठं आहे? अंगणात उभी आहे. आणि तिथंच थांब. मग विधी असतो माहेरचा, नीट ऐका. 3 दिवसाची उपवासी आहे. माय घरात गेली. दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे घेतले, तांब्याभर पाणी. 1 तुकडा भाकरीचा लेकीच्या डोक्यावर उजवीकडे फेकला. 1 तुकडा भाकरीचा डावीकडे फेकला. आणि तोंडावून हात फिरून कडा कडा बोट मोडून डबडबल्या डोळ्यानं माय म्हणाली, एवढ्या उन्हाची आली बेटा, पायातही काही नाही, थोडं फुटले पाय, रक्ताळले. बस तुझ्यातच इच्छा होती एकदा भेटायचं. आता मी सुखानं भरते बेटा, तू सुखाची राय. हा आनंद माहेरचा. माय जिवंत आहे तोपर्यंत. आता दुसरा अनुभव सांगतो. या मावल्यांना आई मरण पावल्यावर आठवण येते माहेरची. जाऊ वाटतं भावाच्या भेटीला. 6 महिन्यांनी सायंकाळची वेळ, हातात पिशवी आईच्या. भाऊ गेला फिरायला. वहिनी चित्रहार बघत होती आणि पिशवी घेऊन उभी आहे. कुठं? मायच्या दारात. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. 11व्या मिनिटाला पिशवी हातात घेतलेली लेक मायच्या दारात रडायला लागली. का? आठवण आली 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या आईची. पांडुरंगा, 10 मिनिट झाले भिकारींसारखी उभी आहे. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या हातातली पिशवी घेतली असती, तोंडावून हात फिरून कडाकडा बोट मोडून म्हटली असती, सुखाची राहत आहे. मी का सांगतो हे? दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती. जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. तरी माय घाबरली नाही. हा आनंद माहेरचा. सादर भली मिली एक माता. बरं वाटलं. सती पुढे आली. शिवाला स्थान पूजेचं नाही, ब्रह्मवृंदावर रागावली, हे प्रायचित तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा पिता महादेवाला मानत नाही, त्या पित्यापासून झालेला हा देह मी ठेवणार नाही. असं काही योग अग्नी तनुजारा. सती जळून भस्म झाली. आणि सतीची मरतानाची इच्छा होती कि जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. और वासना पुनर्जन्म का कारण होता है. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनुपाई. तिचं नाव पार्वती. आता सती जळून भस्म झाली. शिवगणाने यज्ञाचा विध्वंस केला, भृगुण रक्षण केलं. भगवान शंकराला कळालं. भगवान शंकराने जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रकट झाला. त्यानं भूतावेताळाची सेना घेतली आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरन विधिवत फल देना. इथपर्यंत ठीक आहे. आता एक प्रसंग डोळ्यापुढे आणा. सती जळून भस्म झाल्यापासून महादेवजी बैरागी झाला. लक्ष लागत नाही, एकटेच आहे. कुठे
कुठे नामचिंतन करतात, कुठे डोळे मिटून ध्यान करतात. बरं का, इथं जेवढे बसलेले आहे ते सगळे लक्ष्मी नारायण. आमची आता 7 दिवस पांडुरंगाकडे प्रार्थना हीच राहील, हे शेवटच्या श्वासापर्यंत जोडी अशीच राहू द्या. अरे बाबा, पती आणि पत्नी कोण असतात? संसार रूपी गाड्याची 2 चाकं असतात. एक कास्तकाराला विचारा, एक चाक मोडलं गाड्याची प्रतिष्ठा जाते. मग एक चाक मोडलेला गाडा वाड्यापुढे उभा, फुपाटा बसलेला, आणि गावची अख्खी मोकाट कुत्री त्या गाड्यावर येऊन बसतात. कशामुळे झालं हे? एकच चाक मोडलं, गेडी गाड्याची चव. तसे हे 2 चाकं संसार रूपी गाड्याचे, पती आणि पत्नी. पुन्हा सांगतो, पत्नी ही केवळ पत्नी नाही. गोपाळ साहेब 2-3 मिनिट घेतो. कार्येषु मंत्री, पत्नीच्या भूमिका सांगतो. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. तिच्या भूमिका पहा. संकट काळामध्ये पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते, तेव्हा मंत्र्याची भूमिका आहे. आता नाही का आपले साहेब, प्रत्येक गरीबाला वाटतं साहेब आमचे, साहेबांनी तितकंच प्रेम समाजाला दिलं. नेमकं खातं गरिबाचे अश्रू पुसण्याचं मिळालं. हा योग आहे, हा ना. अरे मोठ्याचं तर कोणी होईल. तुम्ही मोठ्या टाटा बिर्लाच्या लग्नात जा, त्याच्या लक्षात नाही राहत कोण आलं कोण गेलं. पण झोपडपट्टीत गरीबाच्या लग्नात नुसतं साहेब भेटीला जाऊ द्या, ते मरेपर्यंत म्हणतात साहेब आलते माझ्या लग्नाला. ते मिळालं त्यांच्याकडे. जे गरीब असतील ते गरीब, बरं का साहेब, ते गरीब तुम्हाला तोंडानं आशीर्वाद नाही देणार, पण ते गरीबाचं हृदय रडतं आणि हृदय आशीर्वाद देतं. साहेब तुमचं कल्याण हो. मी का सांगतो की मंत्री पत्नीची भूमिका सांगत होतो. कार्येषु मंत्री, जेव्हा संकट काळामध्ये पती घाबरलेला असतो तेव्हा हिम्मत देते, तेव्हा पत्नी नसते, ती मंत्री असते. मंत्री. सावकार 8 दिवसापासून येतोय, हेलपाटे घालतो. पतीचं जेवण कमी झालं, झोपत नाही पती, बारीक लक्ष ठेवून असते पत्नी. आज सकाळीपासून तर काही खाल्लं नाही, रात्रभर झोपला नाही. सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, खिशात काहीतरी घातलं. बरोबर पत्नीचं लक्ष गेलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं खिशात? काही नाही म्हणतो तर. अहो तुम्ही खिशात काय घातलं? काही नाही. हिनंच हात घातला सावे साहेब, खिशातली वस्तू काढली तर रोगोरची बाटली. काय करताय? आत्महत्या. का? काल सावकार आलं होतं, दम देऊन गेलं. उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय लाव म्हणे, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील म्हणे. अरे आयुष्यात माझ्या बापानं मारलं नाही, मी रात्रीच निर्णय घेतला त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. हे पहा, पांडुरंगाची शपथ न माझी शपथ आहे. अख्ख्या संभाजीनगरची मी मोलकरी होईल, लाज लज्जा सोडील, धुणी भांडी करील, त्याचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा काळात उभी राहते पतीच्या मागे, तेव्हा ती पत्नी नसते सावे साहेब. कार्येषु मंत्री. मी श्लोक वाचून दाखवला तुम्हाला. कार्येषु मंत्री एक भूमिका. दुसरी करणेषु दासी. दासीची भूमिका आहे. तिच्या इतकी सेवा कोण करते पतीची? ती अर्धांगिनी आहे. आणि पत्नी गेल्यावर महत्व कळतं. पती आजारी पडला, कंबर दुखती, झेंडू बाम लावायचे आहे, बहिणीला म्हणू शकत नाही, ती लाजल. मुलीला नाही म्हणू शकत, ती लाजल. सुनेला नाही म्हणत, सुने लाजल. पण पत्नी आतून कडी लावल आणि परमेश्वरासारखी सेवा पतीची करेल. ती अर्धांगिनी आहे. याला म्हणतात करणेषु दासी, कार्येषु मंत्री. वाढत चाललं तरी पण वेळच संपवतो मी. साहेब नाही तर कुठे भेटता बाबा आम्हाला ऐकायला, आणि अशी हा योग आला म्हणून मी सांगितलं. मंत्र्याहून वाढलं ते. कार्येषु मंत्री.
मंत्री कशाला म्हणतात? संकट काळामध्ये हिम्मत देतात ते मंत्री. कर्णेशुदास हा एक राजा ओजेशू माता. ओजेशू माता. पतीच्या आवडी निवडीचे पदार्थ तिलाच माहिती असतात. ते सगळे पदार्थ करते, ताट वाढते, पतीच्या पुढे नेऊन ठेवते आणि मग सगळ्या पदार्थाचे भांडे उपळे साहेब ते भांडे घेऊन ताटापुढे बसते. आग्रह करू करू पतिराजाला पोटभर जेवायला घालते. तेव्हा ती आई असते हे लक्षात ठेवा. मी का सांगितलं? सती जळून भस्म झाल्यावर शंकराची अवस्था सांगितली मी. ही बैरागी झाले, लक्ष लागत नाही. एक दिवस रामभद्र आले, आपको विवाह करना होगा, एक बार देख लिया संसार, दोबारा नहीं देखने का, मेरी आज्ञा है तो सर पे रखता हूं, नहीं सर पे गंगा बहती, आज्ञा बह के चली जाएगी, हृदय में रखो, ठीक है तो विवाह करूंगा. आता पार्वती ही श्रद्धा आहे, श्रद्धा वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली ना, संताला बोलवावं लागत नाही. संत तिथे येतात जिथे श्रद्धा आहे. आव नहीं आदर नहीं, नहीं नयनों से नयन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत नयन. तुम्ही त्या घरी गेल्यावर तो घरमालक बाहेर येत नाही, तुम्हाला विचारत नाही, नमस्कार करीत नाही, कोण्या गावची चौकशी करीत नाही. अशाच्या दाराला जर चुकून पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळ्या करा, पुन्हा मेला तरी त्याच्या दारात जाऊ नका. आव नाही आदर नाही, नाही नयनों से नयन, तुलसी उस घर मत जाइए. मग जिथे श्रद्धा आहे, पार्वती ही श्रद्धा आहे आणि श्रद्धा वाढत चाललेली. एक संत हिमालयाकडे आला, नारायण. याच्यावर ओळखलं तुम्ही? काही शब्दच असे आहे साहेब, त्या शब्दाला तोच शब्द जोडायचा असतो. दुसरं चालत. छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर संभाजी राजे, राजमाता जिजाऊ मासाहेब, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, याला तेच वेल्डिंग करायचं. सगळे ओके. रामायण पाठव तुम्हाला. मी नागपूरहून बोलतो, पुन्हा येईल. आबा जमलं हे. अरे शब्द बरं का साहेब, हे शब्द त्यालाच मराठी कळली वाटत, हे त्यालाच वेल्डिंग करायचे असते. तसं नारायण शब्द आला की समजायचं नारदजी आले. नारायण आले, पूजा केली, बसायला दिलं. पुढे पार्वतीला आणून बसवलं आणि सांगितलं, माझी कन्या बरं का पार्वती, हिचं भविष्य सांगा. नारदजी म्हणाले, अतिशय सुलक्षणी कन्या आहे, जगन्माता आहे, जगन्मातेचा बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. हिचं नामचिंतन करणाऱ्या मावल्या सुद्धा पतिधर्माचं पालन करतील. पण एक 4-2 गुण वाईट आहे. वाईट हा, हिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, जोगी जटिल काम नग्न मंगलवेश. हे जावयाचं वर्णन बरं वाटेल का? हिमालय म्हणाले, थोडीशी दक्षिणा वाढू घ्या बाबा, जरा चांगलं सांगा. हे कोई जेब की बातें नाही. हिमालय हस्त असे रेष, तिच्या हातावर जी रेषा आहे त्याप्रमाणे मी सांगितलं. हिला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी पार्वती आईला परवानगी दिली. तपाला पार्वती माता गेल्या. खडतर तपश्चर्या. 1000 वर्ष पाणी, 1000 वर्ष वायू, 1000 वर्ष फळ, 1000 वर्ष फुलं. काही माणसं म्हणतात हे नाही पटत बाबा, का सगळे आकडे 1000 1000 1000 1000 1000 1000 सांगता. लग्न कुठे वयात झालं? अरे भाऊ, हिशोब त्या मानाने लावायचा असतो. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं 1 शून्य कमी झालं माणसाचं. सत्ययुगात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष होतं, द्वापारात पुन्हा शून्य कमी होऊन 1000 झालं, कलियुगात पुन्हा शून्य कमी होऊन 100 वर आलं. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू,
मुंडे साहेब की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका, 10 मध्ये नाही भागणार आमचं. मग 60-65 वर्ष आयुष्य जगणारा माणूस छातीला हात लावून सांगतो का नाही, पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. अरे 60 वर्षेवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे तपात गेले, तुमचं माझं काय नुकसान आहे? हिशोब तसा लावायचा आहे. खरं तर तपश्चर्या. इकडे सप्तर्षींना पाठवलं भगवान शंकर, जा पार्वतीची परीक्षा घ्या. सप्तर्षी आले, पार्वतीला विचारतात इथे का बसल्या तपाला? शंकर पती मिळावेत म्हणून. अहो त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. ये ऐकता ऐकता सप्तर्षि खूट झाले. देवी हम परीक्षा लेने आए थे, कल तुम्हारे पिता बुलाने आए तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी हिमालय येतात, पार्वती आईला घेऊन जात आहे. आता सप्तर्षि आले आणि भगवान शंकराला सांगू लागले, वो तो कहते हैं तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवाला समाधी लागली आणि सप्तर्षी निघून गेले. त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. तारकासूर नावाचा दैत्य मातला, सर्व देवतांना त्रस्त केलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता भगवान शंकरजी समाधीस्थ आहे, त्यांची समाधी भंग करावी लागणार. मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. मग शंकराचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार. तो मुलगा जवान होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? आता पाऊण तासात घडणार. आता काय पाऊण तास? मी अजिबात टेन्शन घेऊ. मग आता महादेवाची समाधी भंग करणे, महादेवाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं कामदेवाला पाचारण केलं. ज्या जंगलामध्ये महादेवजी समाधीस्थ होते, कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वसंत ऋतूचं आगमन. फुलानं शृंगारलेल्या वेली, फळानं लजबजलेली झाडं आहे, ज्या वेलीवर भोंगे गुंजाराव करतात. निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, मयुराचं नृत्य, हरण उड्या मारतात, कोकी पक्षाचं गायन. केवळ कामदेवानं पाऊल ठेवण्याचा हा परिणाम. सबके हृदय मदनय विलासालतानि हरि नवै तरुसा कानति उमगी अम्बुदि कौधारी संगम करहि कलहव कलाई. जह दशा जनन के बरनी को कैसकी सचेतन करनी, पशु पक्षी नभ जल थल चारी, भय काप समय विसारी. मदन यंद व्याकुल सब लोकान शिथिर नैव लोकैको का देव दंडन किन्नर प्याला प्रेत पिशाच भूत बैताला. इनके दसान कयो बखानी, सदा काम के चेरे जानी, सिद्ध विलग्न महामुनि जोगी देवी कांबत भयो वियोगी. सर्वावर परिणाम महादेवावर नाही, ज्याच्यावर कृपा रामाची, ज्याच्यावर प्रभाव कामाचा नाही. मग कामदेवाने आपला लवाजमा बोलवला, गंधर्व लोकांना बोलवलं, वाद्य वाजवणाऱ्याला बोलवलं, नृत्यांगना बोलवल्या. गाओ बजाओ नाचो थोडा प्रयास हवा करा. तबला नाही, पखवाज पखवाज.
उल्लेख आहे. गुस्सा आया कामदेव बंद करो, चले जाओ. तुम्ही थांबा 4-5 दिवस तिथं सांगतो. मग कामदेव दाट पाल्याच्या फांदीत वृक्षात लपून बसला. पुष्पाचा धनुष्य बाण सज्ज केला आणि जेव्हा प्रत्यंच्या ओढली भगवान शंकराच्या वक्षस्थळावर बाण येऊन आदळला. समाधी भंग झाली. कौन है समाधी भंग करने वाला? पाहू लागले तर कामदेवावर दृष्टी स्थिर झाली. भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वारा का? कामाचा नंबर तिसरा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. दुसरं कारण, नेत्र हे कामाचं द्वार आहे. ज्या द्वारातून काम प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करे. रती बिन राज रती बिन काज रती बिन मानव लागत पिको साधु रती बिन संत रती बिन सोमन होय सतिको. राजा रती बिन काज रती बिन मानस लागत पिको रती बिन साधु रती बिन संत रती बिन चोकन होय सतिको. कभी कंक कहे एक रती को रती बिन मानव एक रती को रती बिन मानव एक रती को रती बिन राज रती बिन काज रती बिन मानव लागत पिको रती बिन साधु रती बिन संत रती बिन सोमन होय सतिको. रती बिन राजा रती बिन काज रती बिन मानस लागत पिको रती बिन साधु रती बिन संत रती बिन चोकन होय सतिको. उतरल्या चेहऱ्यानं रती विलाप करीत भगवान शंकराकडे. भगवान शंकर रती, आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण कृष्णपुत्र मदन या रूपात द्वापार युगात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. आता भगवान शंकराने काम जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या होत्या. सर्व देवता लाईन मध्ये लागले. महादेवाने विचारलं, कतार में खड़े क्यों देवता लोग? बोले, उदासीनता छाई स्वर्ग में, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका मिलता नहीं. महादेवजी हसत होते. म्हणले, हे मुद्द्याचं नाही बोलत. तुम्ही लग्न करा महादेवराव, मग तुम्हाला मुलगा होईल, मग तारकासूर मरण, आम्ही सुखी होऊ, असं मुद्द्याचं नाही बोलत. मग हे फिरून बोलतात जालना मार्गे. महादेव जी म्हणाले, मेरे पास ज्यादा हुशियारी नहीं चलेगी. आता देव आहे तो, चतुर तो शिरोमणी. एक भिकारी, गोष्ट तिकडची सांगतो बरं का. एक भिकारी रस्त्यात आला, आज काही मिळेल देव बाप्पा, 25% तुला, 25%. झालं, 1 रुपया रस्त्यात ठेवला. देवानं म्हणले बघूया. आणि तेव्हा एक नया पैसा भीक मागताना रुपया करायला 2-3 दिवस लागत होते. भिकाऱ्याला रुपया मिळाला, बस आनंद. म्हणला, अरे बाबा, आता संकल्प केला होता की 25% देईल, आणि समजा नाही दिले देवा तर तुझ्या तिजोरीत काय कमी आहे गर भाऊ. आता मी रुपयाची मिठाई खातो. बिघडला भिकारी. अरे मोठ्या मोठ्याला बिघडतो रुपया. आला दुकानात, सावे साहेब रुपया घेऊन. दुकानदार, 1 रुपयाची मिठाई द्या. दुकानदाराची पद्धत आहे, दिवसा सुद्धा लाईट लावतो दुकानदार. लाईट लावला, चष्मा पुसला, चष्मा लावला, 8 रुपया घेतला. शेठजी म्हणलं, रुपयाची मिठाई नाही बरं का, 4 आणे कट होईल. का बरं? फाटका आहे कोपऱ्यावर फाटका आहे रुपया. अरे बोल, देऊ का 12 आण्याची? ते वर बघत होतं. अरे वर काय पाहतो, मी तुला विचारतो. तुम्हारा कोई अपराध नहीं, ऊपर क्या देखता है? मैं भगवान की तरफ देखता हूं. क्यों? बोले, भगवान तूने तो 25 पैसे पहले ही निकाल लिए. और तेरे बाप का बाप है, उसको मालूम था तू 25 देने वाला, नहीं तो पहले निकाल लेता. वो चतुरा के शिरोमणि. शिवजी बोले, अरे मेरे पास ज्यादा होशियारी नहीं चलेगी, मुझे रामभद्र का आदेश है, करके विवाह करूंगा. होकार दिल्यावर आनंदाला पारावार नाही. सर्व तयारी सुरू झाली.
नीट आहे का? आता काय 26 मिनिट आहे. नीट आहे का? जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. एक शिवगण पळत गेला, त्याला एक मोठा साप आणला, करकचून गळ्यात घातला, जटेला बांधला. दुसऱ्याने एक साप आणला, तो गळ्यात घालून दिला. एक तिसऱ्यानं 2 छोटे साप ब्रेसलेट सारखे बांधले मनगटात. एकानं इंगळ्या जातीचे 2 विंचू आणले, ते कानात उलटे टांगले. एकानं हातात त्रिशूळ दिला. एकानं बैल आणून उभा केला. काहीनं सर्वांगाला भस्म लावलं. त्याच्यातल्या काहीनं एक विनंती केली, मालक काय नाही, रागावू नका भाऊ. आम्ही म्हणत नाही तुम्हाला संभाजीनगरला जाऊन सफारी शिवा म्हणून, पण नवरदेव तुम्ही असल्यामुळे आमची विनंती आहे की कमरेला काहीतरी गुंडाळा. मैं वैसा ठीक हूं दिगंबर, दुनिया जानते मेरा असली रूप है. नाही ते बरोबर आहे, पण या असली रूपात जर आम्ही तुमच्या सोबत लग्नाला आलो तर तुमच्या सासूरवाडीला आम्हाला लाता खाऊन यावं लागेल, बुंदी नाही खाता येत. अरे मेरा असली रूप है, नकल नाही चलेगी. हे कुछ करो बाबा. दिगंबर कशाला म्हणतात? दिग अंबर एससे 6 इथे दिगंबरः, दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे असा जो तो. एक मजा सांगतो. वसा एकदा पार्वती आई म्हणाल्या, उद्या सकाळी 8:30ला लक्ष्मी न विष्णू येणार आहे आपल्याकडे कांदा पोहे खायला. मग येऊ दे ना. नाही पण तुम्ही लंगोटी तरी लावा ना. काय म्हणाल ते लक्ष्मी? हे मेरा असली रूप आहे. नाही ते मला माहिती आहे असली रूप आहे, पण ते लक्ष्मी येणार आहे ना. टिकेल्याची गॅरंटी नाही. नाही पा, कांदा पोहे खाऊन चहा घेऊन निघून गेल्यावर लंगोटी पडली तरी चालेल. एक 35-40 मिनिट टिकली बंद. आणि कशी लावणार लंगोटी? करगोडा नको का? ते करते, तुम्ही परवानगी तर द्या. बरं लाव, पण सांगते मी तुला, लंगोटी टिकेल याची शाश्वती नाही. ती मी बघून घे. मोठा साप घेतला पार्वती आईनं, कमरेला करकचून बांधला करगोटा. एक फडकं घेतलं, ते असं लावलं लंगोटी सारखं. आणि शंकरराव पार्वती विष्णू लक्ष्मीचं स्वागत करायला कैलासात उभे आहे. आणि विष्णू लक्ष्मी आले, पण बुलेटवर आले. बुलेटवर पितांबर सिंहला कैचा गगनी झळकला, गरुडावरी वैसोढी माझा कैवारी आला. आले पण गरुडावर बसून आले. आता स्वागताला कोण आहे? शंकरराव पार्वती. पण करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. मी काय बोललो का? करगोडा सापाचा होता. सापानं विचार केला, बापरे हे तर गरुड आहे. आता मालकाला रजेचा अर्ज करावा, मालक चष्मा लावतील, मग अर्ज वाचतील, मग मनात आलं तर पसंत अर्ज मंजूर करतील. तोपर्यंत ठेवतं का मला? हे एकच उपाय आहे बाबा. मालकाला माहिती न करता पळून जाणे. गेला पळून, साप पडलेल्या गोटी. पार्वती तुला आधीच सांगितलंय नकल. हे मेरा असली रूप आहे. इथे तेच सांगतायत मेरा असली रूप आहे. अहो पण तुम्ही नवरदेव आहे. हो नाही करता करता वाघाचं कातडं गुंडाळायची परवानगी मिळाली. सर्वांना बरं वाटलं. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेव बैलावर. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यामध्ये साप. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. बाकीचे हळद लावतात, ते भस्म. 4 गोष्टीचा विचार 4च मिनिटात करू आपण. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर का? बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. बैल धर्माचं स्वरूप आहे आणि गाय हे पृथ्वीचं रूप आहे साहेब. गाय पृथ्वीचं रूप आहे. बैल, अरे बैलाला 4 पाय आहेत का नाही? तसे धर्माचे 4 पाय ना. सत्य, तप, दया आणि दान. हे नीट आहे का? सत्य, तप, दया, दान हे धर्मरूपी बैलाचे 4 पाय. याच्यात अख्खं रामायण आलं. हा वाटप धर्मरूपी बैलाच्या पायाचा कैकेयीनं केला. सत्य मिस्टरकडे, तप थोरल्याकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. 4 गोष्टी. सत्य कहो रघुकुल के हो, प्राण जाय पर वचन न जाय. सत्य मिस्टरला ढकल. 14 वर्ष राम वनवासी. रामाला तप, मुझ पर दया करो, माझ्यावर दया करा आणि माझ्या भरताला राज्य दान करा. दान भरताला, दया कैकेयीला, तप रामाला आणि सत्य दशरथाला. सत्य, तप, दया, दान.
महादेवजी म्हणतात मी स्वारी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही धर्मावर आहे. बाकीचे नवरदेव हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं, यापासून सावध म्हणून त्रिशूळ. बाकीचे नवरदेव गळ्यात लॉकेट घालतात, तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्तीहून दंश केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून गळ्यात साप. एक लक्षात ठेवा बरं का, कोणाला सांगू नका, आपल्या आपल्यातच ठेवा. लग्न झाल्या झाल्या लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात दर्शनाला गेल्यावर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात. काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं. काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं. काय 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 करता का बहिऱ्यावर घेता. लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं. ते होय ते लॉकेट होतं, लॉकेट. मग तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले तुम्ही अर्धे द्या, तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही प्रेम नवरा बायकोचं असू द्या तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही ते बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, पुरं घर. हे विपद होणार व विपद संपद होणार व संपद हा विपद विस्मरण संपन्न नारायण स्मृती. तिसरा मुद्दा. चौथा, दुनिया में कि सब दुल्हा हल्दी लगा के निकलते बाबा, आप भस्म लगा के क्यों निकले. शिवजी बोले, भाई मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. बंद कर मेरी काया, बंद कर मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. मेरी काया हसू लागल्या. काय भाग्य असेल बिचारीचं, तिला हा बैलवाला भेटणार आहे. देव म्हणले हसू नका त्याला, तो आधीच गरम डोक्याचा नवरदेव आहे. अरे लग्न त्याचं पण फायदा आपला आहे ना. त्याला जर राग आला, मला हसता का तुम्ही, जा नाही लग्न करायचं. मग कोणा मुलगा एखादा मुलगा मरतो का तारखातून, झोपा नाही आम्हाला, हसू नका त्याला. शृंगी म्हणाले मालक काय, आपला समाज कमी असल्यामुळे देवता दबाव टाकतात. बरं मग समाज वाढला पाहिजे. असं किती वाजले आता, 9:33. तो सुनो श्रृंगी दुनिया भर में जितने स्मशान है. आता तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा. महादेवाचा समाज संभाजीनगर में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ 10 बजे तक संभाजीनगर. जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण.
आणि ते भूत आपल्या आपल्या जाजबाईला मोबाईल करू लागले, हॅलो चलो संभाजीनगर मालिक की शादी. आणि जेव्हा जगातल्या भूताचं येणं सुरू झालं, कोई गंगा जल पीता, कोई खून पीता, कोई शराब, क्योंकि दुनिया भर के भूत है. जितने हिंदुस्तान के भूत थे वो गंगा जल पी रहे थे और बाकी के देश वाले खून पी रहे थे, कोई शराब. महादेव जी के पास सभी ने जय जयकार. बाबा पार्वती आता लक्ष गेलं देवतांचं, बोले हे पब्लिक कहाँ से आई. पण देवता खुश झाले, अरे आता पार्टी शोभलेली का, आतापर्यंत पार्टी शोभत नव्हती. म्हणजे अरे बैलवाला नवरदेव आणि पितांबरवाले देव आता कशी काय शोभली. आता बैलवाला नवरदेव भूताची वरात, आता जमली पार्टी. जसं दुल्ह तशी पणी परावता. सगळ्यात पुढे देवता निघाले. सुरुगी म्हणे, महाराज लग्न तुमचं आहे का लोकांचं. माझं आहे. ही पुढे चालले, आपण माग जाऊ दे का, अरे ते देवता आहे. मग ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या त्यांना पुढे जाऊ दे. आपण आपल्याला धर्मशाळेची गरज काय आहे, कारण प्रत्येक गावात आपली व्यवस्था आहे. असं कोणतं गाव आहे स्मशानभूमी नाही आपली, ही धर्मशाळेवाले पुढं. म्हणून सर्वात पुढे देवता. वेळ कमी असली तरी एक 5 मिनिट हात वर करा. चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय प्रदेश का आला वर करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. सर्वांनी वाह शाबास. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. पाऊस ग्राउंड भरलं पहिल्या दिवशी बरं का बोबळजी. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. हर हर नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः हर हर बोले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शाबास. आई बहिणीला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद. कृष्णेश्वराय, शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, कृष्णेश्वराय. कृष्णेश्वर भगवान आहे. वाह वाह शाबास. सोमेश्वराय, शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, सोमेश. सामूहिक भजन कर, सामूहिक भोजन बहुत आनंद. नागेश्वराय, शिव नागेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर बोले. ओम नमः शिवाय.
देवतांच्या मध्ये सर्वात पुढे भगवान विष्णू. भगवान विष्णूला पाहलं राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि भगवान विष्णूलाच विचारू लागले हिमालय वाले, आप दुल्हा राजा क्या? नहीं भाई, तो मैं बराती. नाचने लग गए हिमालय वाले. क्यों? अरे बराती इतना सुंदर है तो दुल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले 10 मिनट रुको, बहुत प्यारा है बैल वाला, करमाड तक आया. बरं का आता या पार्टीचं स्वागत झालं. मग आता नवरदेवाची पार्टी आली. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज सर्वला ब्रह्मण कंठी शुभे वसुक्यार. गज सर्वला ब्रह्मण कंठी शुभे वसुक्यार. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज चर्मन धांबर कंठी शोभे वसुतिहार. गज चर्मन धांबर कंठी शोभे वसुतिहार. गज सर्वला ब्रह्मण कंठी शुभे वसुक्यार. गज चर्मन धांबर कंठी शोभे वसुतिहार. जेव्हा हे भूताची वरात पाहिली, सगळ्यात पुढे हिमालय प्रदेशात मुलं होते, सावे साहेब, लहान मुलं आपल्या आपल्या घरी गेली पडत. डॅडी मम्मी दरवाजा बंद करो, बाहर मत जाओ, ज्यादा पुण्य किया वो बचेगा, दूल्हा नहीं यमराज आएगा. घर घर पाहत असेल नरक न काही. सर्वात पुढे सासूबाई आहे, ओवाळ्याला आल्या जावई बापूला. कोण? मैना नाव तिचं, पार्वतीची मम्मी. सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती, आणि जावयाच्या गळ्यापर्यंत हात गेला. सावे साहेब आरती सहित पडली सासू. लग्न माझं नाही, तुम्ही हसू नका. सासू खाली पडल्याबरोबर महादेवाने विचारलं, सुनजी ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या ना, आरतीला बलती डोके घालवायची नाही. का पडल्या? तुम्हाला घरीच सांगितलं मालक. सापाचं काय काम लग्नात? चला सापाकडे उडावून त्या गळ्यामध्ये. अहो त्या सापानं फणा उगारला आरतीवर. सासूला धक्का बसला की बाप रे, माझ्या जावई बापूच्या गळ्यात जिवंत साप आहे, तर माझ्या ताईचं काही करू. मला दया येते. सापाला काळ म्हणतात, काळ. समजी जिचा जावाई साक्षात काळाला गळ्यात घालून फिरतो, तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. काळाला गळ्यात घालतो सावे साहेब, त्याला महादेव म्हणतात. काळावर नाचतो, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. आणि काळावर झोपतो, तो श्री विष्णू आहे. तरी आरती का पडली? दुसरा अर्थ आहे त्याच्या. बरेच दिवस तयारी केली होती ना सासूबाईनं, माझा जावई कैलासपती आहे, सोन्याच्या आरतीनं ओवाळील, आणि म्हणून आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला. पण बापूच्या डोक्यावर लक्ष गेलं तर चंद्राची कोर दिसली सासूला. मी तिथंच होतो म्हणून सांगतोय, नीट ऐका. चंद्राची कोर दिसल्यावर धक्का बसला की बाप रे, जिथं माझ्या जावई बापूला साक्षात आकाशाचा चंद्र वाळतो, तिथं माझी डालड्याची फुलवात काय कामाची. लाजून पडली आरती. हा त्यातला दुसरा अर्थ. सासूबाईला उचलून आत नेलं. एकच चर्चा चालू आहे पूर्ण नगरात, तो आला पाहिजे रे. कोण चिपड्यावाला, कोण शेंडीवाला, विण्यावाला बुवा, त्यानं बघितला नवरदेव बैलवाला. झाला आवाज आला, नारायण. हो बाबा, वाड्यात चहा सुद्धा नाही मिळायचा तुम्हाला आता का? काय नवरदेव बघितला बैलवाला, काय वरात. बोले भाई, सम्मान हुआ तो भी जाऊंगा, अपमान हुआ तो भी जाऊंगा, दुनिया साधू कहती है. नारद जी आले, थंड स्वागत झालं. नारदन विषय काढला, उदासीन तुझं कारण ओळखलं, हिमालया म्हणून आलो. अरे माझी मुलगी, माझी मुलगी, माझी मुलगी. त्या पार्वतीला म्हणतो तू, मी तिचे लेकराव, जगाची माय आहे ती.
जन्मोजन्मी शिवाची अर्धांगिनी आहे, मागच्या जन्मी दक्षकन्या सती होती, आता तुझ्या पोटी जन्माला आली. अरे जगाच्या मायचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं, हे सर्व सांगितलं. गैरसमज दूर झाला. आता लग्नाची तयारी, धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे. पार्वती आईचा हात हिमालयाने महादेवाच्या हातात दिला. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये सोहळा संपन्न झाला. काही दिवस गेले. आता निघण्याची तयारी. बरं का, मी का थांबलो? एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा जगात बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. आज हिमालयासारखा पहाड ढसा रड. का? लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतं बापाला, निस्वार्थी प्रेम. सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते, जन्मभर. तिच्या इतकी काळजी पोपळे साहेब कोणी घेत नाही. शाळेतून आली 10-12 वर्षाचीच असते. रोज आईला, पप्पा जेवले का, पप्पा जेवले का, पप्पा. एखादा दिवस असा असतो काही कारणामुळे, इकडे बेटा काय दार उघडलं नाही, सकाळपासून आंघोळ नाही, नाश्ता नाही, चहा नाही, कोणाशी बोलत नाही, तू घे जेवून. काय आई, माझा बाप उपवाशी आहे, मी नाही जेवणार. नाही जेवत मुलगी, घराला झोपू देते, रात्रीचे 10 वाजू देते आणि मग बापाच्या खोलीत जाते, आतून लावते कडी. 14 वर्षाची ताई बापाच्या पलंगावर बसते, तोंडावून हात फिरवते तर बाप रडतच उठतो. का रडता बाबा? सांगतो बेटा, 6 महिन्याचा होता मी, माझी आई मेली. लोक सांगतात आईचा चेहरा नाही आठवत मला, तर तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावून हात फिरवते, तेव्हा मला वाटतं पांडुरंगा आई मेली नाही माझी, माझ्या लेकीच्या रूपात माझ्या पोटी जन्माला आली. अरे दिवसभराचा उपवास आहे हो बेटा, साधी चौकशी कोणी केली नाही माझी. मी आहे ना बाबा, कपडे मायला धुवून देऊ का बाबा, पाय चेपून देऊ का बाबा, डॉक्टरला बोलवू का बाबा, काही खायला. सगळ्या घराची काळजी बाप घेत असतो, बापाची काळजी जन्मभर मुलगी घेत असते. गरीबाची मुलगी असो की श्रीमंताची, सासरी गेल्यावर तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार पहा. बरं का सासूबाई, मोल मजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. सांगून ठेवी तुम्हाला, एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल मधून पेटवा मला, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी. आणि बापाची तसंच आहे ना, बापाला मरायच्या वेळेला खाली टाकतात का नाही, मुलं भोवताल बसतात आणि बाप मुलाकडे पाहून रडतो, मरतो. बाबा तुमचं सर्वांचं चांगलं आहे रे, पण तुमची बहीण खूप दुःखी आहे रे सासरी, तुमच्या गरम स्वभावाने बोलली नाही कधी तुमच्याजवळ, पण जाताना अर्धा तास माझ्या खोलीत येऊन रडायची. मी तिचे अश्रू पुसायचे. ती म्हणायची आता इकडून जाते ना आत्महत्या करते, या 10व्याला जमलं तर मला सहन होत नाही. मी तिचे अश्रू पुसून म्हणायचो बेटा असं करू नको, तुझा सासरा तुझी सासू तुझा दीर सगळे त्रास देतात मला माहिती आहे, पण तुझ्या पोटी जन्माला आले 2 हिरे माझे नातू कुणाचे आहे, तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे माझे नातू सांभाळतील बेटा. कोणीतरी जा रे तिला आणा, मला तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या, मग मारू द्या. अरे हिमालयासारखा पहाड रडतो पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही रडतो सीतेसाठी, कण्वासारखा मुनी रडतो शकुंतलेसाठी. हिमालय रडतोय, मैना माता रडती, करेऊ सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. मजल दर मजल मजल दर मजल करीत करीत शिव पार्वती दोघंही कैलासावरती येतात. समयपरांत 2 पुत्रांचा जन्म होतो, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस अति प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती जी म्हणाल्या, मुझे गत जन्म की याद है, पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आई थी. अगस्त जी के सरलता का मैंने गलत अर्थ लगा तथा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय के गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य जन्म आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पहले आपके साथ वाद करती थी, संवाद. परीक्षा आणि जिज्ञासा आहे पहा मजा शब्दाची. गुरुजी प्रश्न विचारतात विद्यार्थ्याला आणि विद्यार्थी प्रश्न विचारतो गुरुजीला. आपण शिकवलेला विषय विद्यार्थ्याच्या गळी किती उतरला हे बघण्यासाठी प्रश्न गुरुजीचा ही परीक्षा वृत्ती आहे. पण काही समजलं काही समजत नाही तेव्हा विद्यार्थी उभं राहून गुरुजीला प्रश्न विचारतो, ही जिज्ञासा वृत्ती आहे. माता पार्वती म्हणाला पहले जन्म में आपके सवाल करती परीक्षा वृत्ति से जिज्ञासा वृत्ति से, पहले आपके साथ वाद करती थी संवाद. अनेकात होतो त्याला वाद म्हणतात, दोघात चालतो तो संवाद आहे. म्हणून महाभारतातलं बोलणं सावे साहेब
कौरव पांडवाचा वाद आहे, पण कृष्ण अर्जुनाचा एका वाक्यात उत्तर आहे. कधी कधी काही निष्पन्न असू शकत नाही, विनाकारणचा असतो वाद. तिकडच्या मावल्या चांगल्या बाबा, अजून 5-6 दिवस थांबायच्या. मला तिकडच्या सांगतो, नागपूरकडच्या गोष्टी. 2 महिला रेल्वेत भांडत होत्या, खिडकीहून भांडत. बांध कर खिडकी, नाही करणार. बांध कर खिडकी, का गार्ड सहन होत नाही मला. ती म्हणली उकाडा सहन होत नाही मला. आता कसं? खिडकी बंद कर, नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझी आहे का? तुझ्या बापाची, तुझ्या बाप. जरा ते भांडणामध्ये शब्द आपोआप ताकदवान होतात. 3 स्टेशन, 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली. भरा प्रवासी, पोलीस पळत आले. या दोघींनी डोकं उठवलं. पोलीस आले, का भांडा मावशी? उकाडा सहन होत नाही, खिडकी उघडते. तुमचं काय म्हणणं आहे? गारठ नाही सहन होत, लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता सावे साहेब, त्यानं बाजूला घेतला. पोलीस इकडे साहेब, काय दोघीच्या नादेला उडा, विनाकारणची डोकेदुखी आहे का? तुम्ही खिडकी बघा साहेब. पोलीस खिडकीजवळ आला. सावे साहेब, खिडकीला काचच नाही. उघडी ठेवली, खान बंद केली. विनाकारण. माँ पार्वती कहते पहले जन्म में आपके साथ वाद करती थी, अब संवाद. पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म, अभी भी कहता हूँ. उस राजकुमार की बचपन की कथा कहो, यज्ञ संस्कार की वनगमन की, सीताहरण की, जटायुमरण की, दशरथमरण की, सेतु बंधन की, रावण वध की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. और उसमें गलती होगी तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते 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 मुझे पूरा रामायण बता दिया है. धन्य धन्य गिरी राजकुमारी, तुम समान नहीं को उपकारी. मैं जरूर कथा सुनाऊंगा देवी, लेकिन आज नहीं, कल शाम 7 बजे.